राजेशजी मायंगडे साहेबांच्या शुभ हस्ते ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला ते देण्यात आलेले आहेत ते आदरणीय सर्जेराव मायंगडे यांचे मोठे बंधुराज राजेशजी मायंगडे साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय। आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर मी आदरणीय स्वानंद नेर्लेकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे। आदरणीय राजेशजी मायंगडे साहेबांचा शुभ सन्मान इथे घ्यायचा आहे। आदरणीय स्वानंद नेर्लेकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा आहे। त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 55,000 रुपये एक रोख रक्कम आम्हाला इथे मात्र दिलेली आहे। ते सर्जेराव मायंगडे शेठ संस्थापक अध्यक्ष विघ्नहर्ता रोड लाईन्स मुंबई यांची बंधुराज आदरणीय राजेशजी मायंगडे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय। स्वानंद नेर्लेकर भाऊ आणि आमचे कमिटी मेंबर्स यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे। आदरणीय स्वानंद नेर्लेकर भाऊ यांना मी विनंती करेन मायचुबदार शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक हा पुष्पगुच्छ इथे मात्र दिला जातोय आणि शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय। सनई चौघडांच्या नादामध्ये हा सन्मान इथे मात्र साकारला जातोय। भाऊ आपल्या मनापासून आभार, आपण इथे आलात खऱ्या अर्थानं आणि आपण इथे आलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची उंची वाढवली त्याबद्दल राजेशजी मायंगडे साहेबांचं इथे मनापासून मी आभार व्यक्त करत आहे। धन्यवाद साहेब, अगदी मनाच्या अंतःकरणापासून आपला आभार, थँक्यू व्हेरी मच। जाऊया बॅक टू क्रिकेट आणि मॅचकडे। आपण पाहायला गेलं तर नवीन मॅच आपल्याला पाहायला मिळते इथे नवलाई स्पोर्ट्स रेठरे आणि शिवराजे स्पोर्ट्स कोतुली या दोन संघांमध्ये। पहिल्या षटक इथे मात्र पहिल्या षटकातील 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय। दोन बॉलचा खेळ झालाय, माफी असावी। 2 व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतात इथे आणि धावफलकावरती धावा 5। चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक आहेत, उंच माझा झोका घेतलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षकांनी झेल सोडला गेलाय। साधा सोपा झेल इथे मात्र जमिनीला दान होताना पाहायला मिळाला, त्याचा फायदा उचलला गेलाय। 2 धावा मात्र येताना पाहायला मिळतात इथे आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 7 धावा। पकडा कॅच आणि जिंका मॅच असं म्हटलं जातं आणि परंतु इथे झेल सुटल्यानंतर थोडासा मात्र इथून अडचणीमध्ये येईल की तो फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करेल तेही पाहणं गरजेचं। डीपमध्ये मात्र बॉलर ट्रॅव्हल केले, काऊ कॉर्नरमध्ये आहे तिथे क्षेत्ररक्षक अमोल यांच्याकडनं पकडले गेले बॉल। 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते तोपर्यंत अजय यांच्या बॅटमधून मात्र 1 धाव आली, सिंगल आपण पाहायला मिळतो इथे आणि चांगल्या पद्धतीनं सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर हा षटक 2 वाईट बॉल आले, त्याच्यानंतर मात्र इथून सिंगल 3 आल्यात, त्याच्यानंतर 2 धावाही मात्र आपण पाहायला गेल्यात आलेले आहेत। मोठा फटका अजूनपर्यंत या षटकामध्ये आलेला नाहीये। दीपक कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय, अगदी चर्चा करत होतो मोठा फटका आला नाहीये, त्यानंतर मात्र बॅटला फिरवली आहे अगदी स्प्रिंग सारखी, बॉलला फेकून दिले, सीमारेषा पार, 4 चौकार। रुबाबदार देखना अगदी रंगामध्ये आणि ढंगामध्ये ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते आपल्याला। अगदी आडव्या बॅटनं मात्र चांगले फटके येत होते, सरळ बॅटनं फटके येत होते, त्याच्यानंतर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न बाईच्या स्वरूपामध्ये मात्र एकदा वेताना पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक समाप्त झाला इथून पहिलं दीपक यांच्या स्वरूपामध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या यस अंतिम स्कोर कार्ड पोहोचवलं जाईल तोपर्यंत जाऊया डीजे। चौदा धावा धावफलकावरती अंतिम इथून स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल। 3 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय इथे, मॅच आपल्याला पाहायला मिळतोय इथे नवलाई स्पोर्ट्स रेठरे आणि शिवराजे स्पोर्ट्स कोतोली टीम आणि टॉस इथे मात्र जिंकला होता कोतोली टीमनं आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इथे मात्र आमंत्रित केला जातोय रेठरे टीमला।
ओमकार दामणकर आमचे उत्तम गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात ऑफिशियली. पिंकफुल वातावरण आणि प्रेमाचं प्रतीक मात्र ते देते. उल्हासदायक वातावरण मात्र या क्रीडांगणामध्ये मात्र निर्माण होताना पाहायला मिळतो इथे. सफल झाले. त्याच्यानंतर मात्र आडव्या बॅटनं समोरच्या दिशेने खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला प्रोटेक्ट केले जाईल. एकच धाव मात्र अगदी उत्तम तिथे अमोल विशाल यांच्याकडनं मात्र अडवलं गेले बॉल आणि तोपर्यंत एक धाव मात्र आली. धावफलकावरती धावा लागल्या जात्या त्या 15 धावा. चला अजूनपर्यंत एक गट पूर्ण आपल्याला कंप्लीट करायचा आहे. फाईन मध्ये घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओ हो हो स्कीड झाले. त्याच्यानंतर हाताला झटका, बोटाला चटका देत बॉल होते फरार. आर पार सीमारेषा पार. स्क्वेअर लेग डीपच्या डोक्यावरून येथील धावा 4 चौकार. शिराळा क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्या व्यक्तिमत्वाने नेहमीच मोलाचं योगदान राहिलंय, मात्र शाहूवाडी तालुका ज्या ज्यावेळी ओपनची स्पर्धा खेळत असेल त्या ठिकाणी मात्र मोलाचं योगदान आधारस्तंभ म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. अतिशय दमदार व्यक्तिमत्व, मोरेवाडी गावचे सुपुत्र आणि समाजसेवक म्हणून ज्यांची मोठी मोलाची योगदान राहिलंय ते आमचे सन्माननीय श्री संदीपजी डिगे साहेब यांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने प्रवीण भोसले महाराज यांचंही या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम बोथ ऑफ अस. या मान्यवरांनी मात्र या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलंय आणि त्यांचं आगमन खऱ्या अर्थाने आमचे प्रवीणजी महाराज असतील, त्याचबरोबर आमचे संदीपजी डिगे साहेब असतील. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व संदीपजी डिगे साहेब आपल्याला पाहायला मिळाले आहेत. 32 शिराळा तालुका जरी असला तरी शाहूवाडी या तालुक्यावरती विशेष प्रेम. ज्या ज्यावेळी शाहूवाडी तालुक्याची संघ ओपनची स्पर्धा खेळतो त्यावेळी मात्र संदीपजी डिगे साहेब यांचं मात्र या एकदम मोलाचं योगदान असतं. त्यांची ग्रँड एंट्री या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. मोस्ट वेलकम संदीप डिगे साहेब, प्रवीणजी भोसले महाराज यांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. अभिप्राम दोरटी खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर मात्र फटका फसला. रनआउटची संधी तिथे मात्र जरूर होती आणि त्याच्यानंतर मात्र इथून धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. 2 धावा मात्र येताना पाहायला मिळतात तिथे आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 23 धावा. 3 धावा घेतात मापे असावी 6 तास आणि 24 धावा धावफलकावरती मात्र इथे पाहायला मिळतात तिथे. हॅलो चिक 24 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक फलंदाज अजय पाटीलला पाहतोय ते पॉईंटला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे शॉटमध्ये 30 सर्कलच्या आतमध्येच बॉलला मात्र अडवला जाईल. तोपर्यंत इथून एक सिंगल मात्र घेतली गेली आणि या सिंगल नंतर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनपर्यंत 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. यानंतर मी विनंती करेन डी ग्रुपमधील मात्र सामना आपल्याला पाहायला मिळेल. भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी आणि कालमादेवी स्पोर्ट्स जांभूर. दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी या. चला फास्ट करा प्लीज. प्रत्येक ओव्हर नंतर मात्र टीम मीटिंग घेऊ नका, कारण अतिरिक्त वेळ तुम्ही इथे खर्च करत आहात. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 25 धावा आपण पाहताय. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये दीपक यांच्या 13 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर दुसरा षटक इथे मात्र हाताळला होता निलेश यांनी आणि 11 धावा खर्च झाल्या होत्या. अमोल आलेत आता मात्र गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या षटकासाठी 6 बॉल आणि या 6 बॉलवरती मात्र टार्गेट कितीचा सेट केला जाईल. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात इथे. पंचवीस 25 अजयला पाहतोय इथून फलंदाजीसाठी.
हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला, ज्या पद्धतीने मात्र बॉलला हाताला गेला होता आणि त्याच्यानंतर मात्र तेवढा चांगला कलेक्शनही मात्र पाहायला मिळतो इथे. आणि तोपर्यंत इथून धावे ते कंप्लीट करण्यासाठी मात्र मजबूर केले गेले, मजबूर डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळालं. आणि इथून याच गोलंदाजीची अपेक्षा इथे मात्र असेल गोलंदाजी करताना. कोतुली टीम आणि टॉस जिंकल्यानंतर मात्र चांगलं उत्तम उदाहरण मात्र इथे दिले. ब्लॉकरचा बॉल त्याला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये मात्र डीपमध्ये मात्र क्षेत्ररक्षक, शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे 30 सर्कलच्या आतमध्ये. एक मात्र सिंगल घेतली जाईल. 26 धावा 26 आपल्याला पाहायला मिळतात इथे. आणि 3 षटकांमध्ये किती धावा मात्र घेतल्या जातील त्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल इथे. आता स्ट्राईकला मात्र इथून सुमित गेले, सलामीला मात्र असणारी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुमित मागच्या मॅचमधील सामनावीर आपण पाहायला मिळालं. या खेळाडूंना मात्र सातत्याने मात्र इम्प्रेस केले. सुमित घराळे हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक मात्र मागच्या मॅचमधील सामनावीर खेळाडू. हा फटका फसव अगदी सजवून घेतलाय, ठासून आणि ठोकून दिलाय, बॉलला ठिकाणावरती पाठवलंय. 6 धावांसाठी संदीप सुमित घराळे यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय शानदार रुबाबदार षटकार. घोडे पाटील अप्पा आणि त्याचबरोबर स्वानंद नर्लेकर भाऊ यांची दोस्ती अशीच कायमस्वरूपी राहील. आणखी एक चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला, स्लॉट मध्ये होता, पाठवलाय बाजूच्या प्लॉट मध्ये. हाही आवाज करतोय खन 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 खणखडीत. श्री शंभू चषक 2025 मधील षटकार. वरती धावा लागल्या जातात त्या 38 धावा 38. रोहित पाटीलला कोणीतरी जोड मिळालंय. आता रोहित पाटीलची जागा भरून काढली जाईल. आई चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय, गॅप शोधून काढली. हा षटकार हॅट्रिक होईल का? येस डेफिनेटली. वॉली चाललाय सीमा रेषा पार. षटकार हॅट्रिक साधले आहे सुमित घराळे यांच्या बॅटमधून. अफलातून फलंदाजी अगदी रंगामध्ये आणि ढंगामध्ये इथून मात्र गुलाल करताना पाहायला मिळत आहेत. नाव आहे सुमित घराळे. षटकार हॅट्रिक. शाहूवाडी पंचायत समिती विस्तार अधिकारी आदरणीय परागजी कांदळे साहेब यांना विनंती करेन की आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आणि लगातारचे 4 बॉल वरती 4 षटकार मात्र इथे ठोकलेत. सुमित घराळे ऑन फायर. सुलीवरचा तवा आणि सुमित घराळेची हवा या मैदानामध्ये मात्र पाहायला मिळाली. अफलातून फलंदाजी. वाव व्हॉट इथून फंटास्टिक फलंदाजी आणि अंतिम क्षणी धावफलकावरती धावा. 3 षटक समाप्त झालेत. 50-51 धावांची गरज. डीजे रोहित आणि आता डीजे रोहितचा मात्र आजचा पगार कट. आम्हाला नवीन ऑपरेटर मिळालेले आहेत. आणि पाहायला गेले तर शाहूवाडी तालुका विस्तार अधिकारी आदरणीय परागजी कानडे साहेबांचा इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय. त्यांचंही आम्ही इथून या क्रीडा नगरीमध्ये शाहूवाडी पंचायत समिती विस्तार अधिकारी आदरणीय पराग कानडे साहेबांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन आदरणीय स्वानंद निर्लेकर साहेबांना विनंती करेन की भाऊ आपल्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान मात्र घ्यायचा आहे. आदरणीय शाहूवाडी पंचायत विस्तार अधिकारी आपण पाहतोय कार्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे आणि क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख सातत्याने राहिली गेलेली आहे. आदरपूर्वक सातत्याने सगळ्यांबरोबर मात्र राहणारे व्यक्तिमत्व
शाहूवाडी पंचायत विस्तार अधिकारी आदरणीय परागजी कानडे साहेबांचा इथे शुभ सन्मान मात्र साकारला जातोय. मायचुपदार शॉल आणि महाराष्ट्राचा अलंकार त्याचबरोबर हा पुष्पगुच्छ इथे मात्र दिला जातोय आणि हे सनई चौघड्यांच्या मात्र इथून वाचनाने मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. आदरणीय परागजी कानडे साहेबांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. साहेब मनापासून आभार, आपण इथे आलात आणि खऱ्या अर्थानं मात्र या व्यासपीठाचं वजन वाढवलं त्याबद्दल मनापासून इथून श्री शंभू चषक 2025 आदरणीय विकासजी घोडे पाटील अप्पा आणि त्याचबरोबर श्री स्वानंद निर्लेकर भाऊ यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. टॉस इथे घेतला जाईल. चला मी दोन्ही कॅप्टनना विनंती केली होती की आपण यायचं आहे इथे भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी आणि काळमादेवी स्पोर्ट्स जांभूर या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन. कॅप्टन आपण आलात का? रिपोर्टिंग करा आम्हाला लगेच. कारंडेवाडी आणि जांभूर टीम आपण दोन्ही कॅप्टनना विनंती करेन. चला आल्याची रिपोर्टिंग करा लगेच. पहिला बॉल पडायच्या अगोदर टॉस केला जाईल, नाहीतर तुम्हाला इथून बॉल कमी केले जातील, पॅनलाइज केले जाईल. लवकर धावत पळत यायचं आहे. दोन्ही टीमला विनंती करेन. कारंडेवाडी आणि जांभूर टीम तर जाऊया मॅचकडे. आता इथून मात्र 18 बॉलमध्ये तुम्हाला 51 धावा मात्र बनवायच्या आहेत. प्रथमतः मात्र बॅटिंग करत असताना खूप छान पद्धतीने इथे मात्र बॅटिंग केली होती टीम नवलाई स्पोर्ट्स. रेटरे न करणं 50 धावा इथे मात्र जमवल्या होत्या आणि तिथे मात्र आपण वादळ घोंगावताना मात्र पाहायला मिळालं. सुमित घराळे या नावाचा मात्र दबदबा बोलबाला मात्र निर्माण होताना पाहायला मिळालं आणि सुमित घराळे यांच्या बॅटिंगचा जर विचार केला तर अफलातून फलंदाजी मात्र मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आपल्याला मात्र पाहायला मिळाली आणि त्याचमुळे एक मोठी धावासंख्या जमवण्यामध्ये यशस्वी मात्र होताना पाहायला मिळाले. 33 धावा. तर टॉस इथे कारंडेवाडी आपल्याला कॉल केला जाईल. कारंडेवाडी आपण आल्याची रिपोर्टिंग करा प्लीज. आपण मैदानामध्ये उपस्थित आहात का कारंडेवाडी? कारंडेवाडी आली का? पण 9 बॉल 33 धावांची बहारदार खेळी आणि जाऊया मॅचकडे. पहिला षटक इथे मात्र घेऊन येताना पाहायला मिळतील सुमित घराळे. चला कारंडेवाडी कॅप्टन आले का? ओके. कुठे लंच का मीटिंग होती काय? कॉन्फरन्स लंच ब्रेक. ओके. तर मी आदरणीय सचिनजी मोरे साहेबांना विनंती करेन, सचिनजी मुलिक साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र हा टॉस घेतला जाईल. आदरणीय सचिनजी मुलिक साहेब इथे मात्र पाहायला गेलं तर आणखी एक वादळ जे नाव मात्र मैदानामध्ये घोंगावताना पाहायला मिळते. सुमित घराळे विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद अमोल बॅक टू द गाठ. आपण टॉस के बॉक्स मध्ये जोडून घ्या. थँक्यू. आपण जाऊया टॉससाठी, जिथे भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी, काळमादेवी स्पोर्ट्स जांभूर या दोन टीममध्ये केला जाईल टॉस. एक महत्त्वाचा टॉस आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत हा टॉस. कॉल कोण घेणार आहे या बाजूला आपण प्रश्नचिन्ह विचारला गेला आहे. चला कॉल कोण घेत आहे? या बाजूला टीम आहे जांभूर टीम या ठिकाणी टॉस साठी कॉलिंग दिलं आहे आणि कारंडेवाडी ही टीम सज्ज आहे. स्विन द कॉइन. सन्माननीय सचिनदादा मुळीक यांच्या शुभ हस्ते हा कॉल उडवला गेला आहे. स्विन द कॉइन. छापा असा कॉल आहे आणि काटा हा कॉल आला आहे. टीम आपण जर पाहिलं तर भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी या टीमने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत रोखाल? 40च्या आतमध्ये. 40 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न आहे. एकंदरीत या स्पर्धेकडे पाहताय कशा पद्धतीने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली आहे? शंभू चषकाचं हे आयोजन खूप छान रित्या असं त्यांनी सजवलेलं आहे. खूप छानरित्या. तुम्हाला असतील या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. या बाजूला जाऊया संघनायक आहेत जांभूर संघाचे. एकंदरीत आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. क्षेत्ररक्षण त्यांनी निवडलं आहे. कशा पद्धतीने पाहताय या स्पर्धेकडे? स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि आप्पा बोलले, आपले निर्लेकर भाऊ बोलले, तर त्यांचं
दरवर्षीचं नियोजन एकदम जबरदस्तच असतं आणि त्यांचे म्हणजे एकदम आपल्या शाहूवाडी तालुक्याला सपोर्ट कोणत्याही खेळाडूला कोणत्याही टीमला म्हणा कायम सपोर्ट असतो. भाऊच्याबद्दल काही भाऊंबद्दल काही बोलण्यामध्ये दुमत नाही, मात्र तुमच्या संघाकडे आम्ही नजरा वळवल्यात. प्रेक्षकांसाठी तुमच्या माध्यमातून काय पाहायला मिळेल, आनंद मिळेल का त्यांना? 100% तर आम्ही 100% आनंद देण्याचा प्रयत्न करणारच. तर तुम्हाला या स्पर्धेसाठी असतील खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि मान्यवरांनाही विनंती करूया की आपणही स्थानपन्न व्हा. चला एक फोटो सेशन केला जाईल. चला एक फोटो सेशन करूया आणि तदनंतर मात्र आपण जाऊया बॅक ऑन दी कॉम्बॉक्समध्ये रुपीची पाडेल. थँक्यू सो मच. 7 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. सुमित आहे तिथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील इथे. हो, गिरकी घेतली होती, फिरकी घेत मात्र गोलंदाजी करत असताना वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मात्र इथे जोडली जाईल आणि हे असं सगळ्या गोष्टींचा फायदा मात्र उचलताना पाहायला मिळतील का? कारण तुम्हाला 51 धावांचा भलं मोठं मात्र आव्हान पूर्ण करायचं आहे आणि त्याप्रमाणे मात्र फलंदाजी होताना पाहायला मिळेल का? कारण पहिला षटक ज्या पद्धतीने एक षटकार आल्यानंतर लगातार जे 2 डॉट बॉल नंतर सिंगल आले, आता वाईड आले, प्रेशराईज करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न सुमित घराळे मात्र करताना मात्र पाहायला मिळतात इथे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पहा, अगदी धुरळा उर्वट इथे मात्र बॉलला हाताळला गेलाय. अगदी भन्नाट वेगानं मात्र प्रचंड वेगानं मात्र बॉल हाताळला गेलाय. एंड इज वेल शेवट गोड केला इथे मात्र अंतिम बॉलवरती सुमित घराळे या मात्र गोलंदाजाने आणि मात्र षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकानंतर धावपलकावरती धावा आल्या त्या 8 धावा. बॉलमध्ये बनवायच्या आहेत त्या 43 धावा. थोडंसं भलं मोठं आव्हान, परंतु या पूर्ण केले जातील का? थोडंसं प्रेशर कमी करण्याचं काम करूया. डीजे रोहित. हम समज सकते हैं, कारण खेळच क्रिकेट असा आहे. मैदानामध्ये अशा गोष्टी घडत राहतात आणि या 12 बॉलमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या विजयासाठी 43 धावा आणि त्यानंतर मात्र वाईटचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळेल. खरा बॉल जुने बॉल संदीपला पाहतोय ते स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील आणि आणखी एक चांगला बॉल मात्र हाताला गेले आणि अजय मात्र या गोलंदाजीवरती आपली चुनूक मात्र दाखवताना पाहायला मिळतील का? पहिला वाईट बॉल आला, त्याच्यानंतर मात्र इथून डॉट बॉल आलाय. खूप छान पद्धतीने मात्र पहिला षटक राहायला गेलाय, कारण 8च धावा इथे सुमित घराळे याने मात्र हाताळल्या. त्यामध्ये वाईट 2 बॉलही मात्र येताना पाहायला मिळाले. एक षटकारही आलाय पहा इथून ओमकार तमणकर. आपण जर पाहायला गेलं तर खूप छान पद्धतीने मात्र षटक राहायला गेले. डीमध्ये मात्र फाईनमध्ये मात्र बॉलला ढकलून दिले. क्षेत्ररक्षक 30 सरकारच्या अगदीच बाहेर मात्र बॉलला पकडताना मात्र पाहायला मिळतील. तोपर्यंत धाव इथे एक कंप्लीट केली जातोय आणि या एका धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जाते. त्या 10 धावा 10 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतोय. प्रत्येक गोष्टीचं क्षणचित्र मात्र इथून फोटोग्राफी मात्र केली जातोय, कारण हे सुवर्ण क्षण परत येणार नाही आहेत, कारण आजचा अंतिम दिवस आहे आणि आलेल्या मान्यवरांना मात्र एका फ्रेममध्ये आणण्याचं काम केलं जातोय. तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय श्री विकास घोडे पाटील आप्पासाहेब आणि त्याचबरोबर श्री स्वानंद निर्लेकर भाऊ साहेब यांच्या वतीनं मात्र दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण श्री शंभू चषक 2025 शंभू आणि या नावाचा मात्र डंका पेटताना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने मात्र या स्पर्धेचं आयोजन केले, आज इथं तुम्ही जर आलात तर अगदी लाखाची स्पर्धा चालू आहे की काय असं तुम्हाला मात्र फील होताना पाहायला मिळेल. परंतु ज्या पद्धतीने मात्र या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं, अगदी ना भूतो ना भविष्य. अनेक आयोजक आपापल्या परिणाम मात्र आयोजनाचा प्रामाणिक प्रयत्न मात्र करत असतात. पाहायला गेलं तर अगदी घुटना टेक तमाशा देख घुंगरू शॉट बॉल सीमारेषा पार, आवाज आला चम चम चुन चुम चुम, येथील धावा 4 चौका. डीप फॉरवर्ड रिजन मध्ये पुलचा फटका सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल. 1 बाउन्स बॉल होते फरार, आर पार सीमारेषा पार 4.
अप्पासाहेब आणि त्याचबरोबर स्वानंद देर्लेकर भाऊ उत्तम उदाहरण मैत्रीचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच मूवी काय मुख्य व्यासपीठावरती हे गाणी आपल्याला ऐकायला मिळतात इथे. दमदार आयोजनाचे बाप आपल्याला पाहायला मिळतात दोघेही मात्र एखे. आई चांगला फटका मात्र पाहायला मिळाला परंतु संधी आहे तिथे फॉरवर्ड रिझनमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. आता मात्र पकडला जाईल झेल आणि फलंदाज बाद. विकेट येणं गरजेचं होतं. ब्रेक थ्रू निर्माण करून दिले. निलेश बाद होतील. अजय यांनी विकेट प्राप्त करून दिली. धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा. सन्माननीय जनार्दन बनसोडे दादा तसेच नाथाजी अग्रे दादा यांचे ते शुभ आगमन मात्र होताना पाहायला मिळतो. मी त्यांना आदरपूर्वक मात्र विनंती करणे की आपल्याला मात्र मुख्य अतिथी कक्षामध्ये इथे मात्र निमंत्रित केलं जातोय. तरी आदरणीय जनार्दन बनसोडे दादा आणि त्याचबरोबर नाथाजी अग्रे दादा या दोन्ही आदरपूर्वक सन्मानपूर्वक अतिथींना मात्र विनंती करणे की आपण अतिथी कक्षामध्ये मात्र विराजमान व्हायचं आहे. बिडॉपमध्ये मात्र खेळून काढला. स्टेट ड्राईव्हला मात्र फटका बदलताना मात्र पाहायला मिळालं. डीपमध्ये मात्र क्षेत्ररक्षण तेवढं चप्पल त्याने मात्र जाताना पाहायला मिळत आहेत आणि इथे चुकी होताना पाहायला मिळाली. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मात्र प्राप्त होताना पाहायला मिळेल आणि माघारी मात्र परतावं लागेल फलंदाज संदीप या फलंदाजांना. नवीन फलंदाज भरत आपल्याला येताना पाहायला मिळतात. इथे भरत आलेत परत धावत आणि साई केंद्र मात्र फलंदाज आपल्याला संदीप पाहायला मिळतात. संदीप बाद झाले. 7 नंबर जर्सी परिधान केलेले. आता मात्र संदीप साई केंद्रला आहेत. वसंत यांना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. आणखी एक चांगला बॉल मात्र हाताळला गेले. खूप चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केली कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात आणि त्याच्यानंतर दुसरा षटक अगदी चांगल्या पद्धतीने हाताळले. वाईट तिथेही मात्र आपल्याला पाहायला मिळाले पण महत्त्वपूर्ण विकेटी आली होती. 10 धावा खर्च झाल्या होत्या आणि इथून अंतिम षटक इथे मार्गस्थ आहे. 4 बॉलमध्ये 33 बनवायचे आहेत. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालं. मिडॉनमध्ये मात्र बॉलला ट्रॅव्हल केलं. एकदा मात्र येताना पाहायला मिळालं. आता 3 बॉलमध्ये तुम्हाला 32 धावा बनवायच्या आहेत. या धावा येताना मात्र पाहायला मिळतील का बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना तेवढाच मात्र दमदार आपल्याला पाहायला मिळेल. डी गटामधील पहिला सामना भैरवीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडीवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये काळमादेवी स्पोर्ट्स जांभू टीम. आपण तयार राहायचं. दोन्ही टीमला विनंती करेन की बाउंड्री लाईनच्या जवळ या. वॉर्मअप करा. स्वतःला तयार करा खेळण्यासाठी. आणि अगदी पॉईंटला मात्र बॉल ढकलून दिला होता. एक सिंगल मात्र आली. या सिंगलला डबलमध्येही कन्वर्ट केले गेले आणि या 2 धाव्याने धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 21 धावा. मॅचमध्ये तसं काही फारसं उरलेलं नाही आहे कारण विजयाच्या दिशेनं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. रेटरी टीम संधी आहे तिथे. हा झेल मात्र पकडला जाईल का परंतु हा झेल सोडला गेलाय आणि परत एकदा 1 धाव मात्र येताना पाहायला मिळेल. आता समीकरण बदलले गेले. तुम्हाला बनवायच्या होत्या 51 धावा. अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि अंतिम षटकातील 1 बॉल बाकी आणि तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 29 धावा. 1 बॉल 29. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला परंतु इथून धाव घेतली जाणार नाही. तब्बल 29 धावांनी विजयी साकारताना मात्र पाहायला मिळत आहे टीम नवलाई स्पोर्ट्स रेठरे शिवराजे स्पोर्ट्स कोतुलीच्या विरोधामध्ये. नेक्स्ट मॅच आहे भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडीवाडी आणि कालमादेवी स्पोर्ट्स जांभू टीम. आपण लगेच मैदानामध्ये उतरा झाला कारण वेळ नाही आहे. कालच्या 2 मॅचेस आमच्या अगोदरच बॅलेन्स आहेत त्यामुळे फायनल टॉसवरती घ्यायला लागू नये याचीच कृपया दक्षता घ्या आपण कारण मागच्या वेळी पण आपण पाहायला गेलं तर इथेच आयोजन होतं. 1 षटकांचा आपण सामना केलेला होता फायनलचा सेमीफायनलचा. त्यामुळे एकतर याच्यामध्ये आजच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर कालची 1 मॅच फायनल 2 मॅचेस मात्र बॅलन्स राहिलेले आहेत. तर विनंती करेन की आपण लगेच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत.